ज्या शिक्षण क्षेत्राकडे समाज घडवायची जबाबदारी आहे त्या शिक्षण क्षेत्रात महिला शिक्षिकांवर अन्यायाचा कळस गाठल्याचा प्रकार उघडीस झाला आहे। वांगणीमधील एका खाजगी शाळेत 11 शिक्षिकांनी एकाच वेळी राजीनामे दिले आणि या राजीनाम्यामागचं कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल। शाळेच्या ट्रस्टीकडून शिक्षिकांवर सातत्याने अपमानास्पद वागणूक दिली जात होती। पालकांकडून फी वसुलीसाठी शिक्षिकांवर दबाव टाकण्याचे आदेश दिले जात होते। फी आणा नाहीतर नोकरी धोक्यात अशा शब्दात शिक्षिकांना धमकावलं जात होतं। इतर नाही तर महिन्यांचा शिक्षिकांचा पगार थांबवला जात होता। घर चालवायचं कसं, कुटुंब सांभाळायचं कसं हा प्रश्न शिक्षिकांच्या आयुष्याचा भाग बनला होता। या सगळ्या मानसिक छळाचा सर्वात भीषण परिणाम एका महिला शिक्षिकेला भोगावा लागला। तणावामुळे त्या शिक्षिकेचा गर्भपात झाला। हा केवळ अन्याय नव्हता, ही थेट अमानुषता होती। पण या शिक्षिकेने गप्प बसण्याचा मार्ग निवडला नाही। तिने स्वतःसाठी आवाज उठवला, थेट पोलीस ठाण्यात जाऊन शाळे व्यवस्थाविरुद्ध तक्रार दाखल केली। या संपूर्ण प्रकरणात मनीषा आंबेकर यांनी या महिला शिक्षिकांसाठी खंबीरपणे पाठपुरावा केला आणि न्याय मिळवून देण्यासाठी ठाम भूमिका घेतली। जे शिक्षक समाज घडवतात त्यांच्या आयुष्याची खेळलं जात असेल तर हे शिक्षण नाही, ही शोषणाची व्यवस्था आहे। हा प्रश्न केवळ एका शाळेचा नाही, हा प्रश्न संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा आहे। आता तरी यावर कारवाई होणार का, की पुन्हा एका शिक्षिकेला गप्प बसायला भाग पाडलं जाणार? यावेळी बदलापूर न्यूजच्या प्रतिनिधी तनया कुलकर्णी यांनी शाळेच्या शिक्षकांशी संवाद साधला। नमस्कार बदलापूरकर, बदलापूर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। एकीकडे गावं जी आहेत ते शहराचं रूपांतर घेत आहेत, परंतु वांगणीमध्ये एका खासगी शाळेमध्ये एक खूप घृणास्पद प्रकार झाला होता। शाळेचे जे ट्रस्टी होते त्यांचा महिला शिक्षकांशी जो होता तो वर्तन होतं ते खूप खराब होतं। आपल्यासोबत शिक्षिका आता आहेत, त्यांनी ह्या विरुद्ध परवा दिवशी बदलापूर ग्रामीणमध्ये एक अर्ज देखील दाखल केला होता आणि त्या अर्जाला आज त्यांना उत्तर जे आहे ते खूप उत्तम पद्धतीने मिळालेले आहे। आपल्यासोबत ह्या महिला उपस्थित आहेत, आपण त्यांना विचारूयात की हा नक्की प्रकार काय झाला होता आणि त्यातून आज त्यांची सुटका कशी झाली। जे ट्रस्टी आहे शकील सर, त्यांनी खूप आम्हाला त्रास दिलेला आणि त्याच्यामुळे आम्ही कंप्लेंट केलेली आणि अप्रिशिएट तर कधी केलंच नव्हतं का एवढं करून पण, आणि मग तुम्ही काय केलंच नाही। आणि जे आम्ही पेमेंट मुलांकडनं म्हणजे आम्हाला कव्हर करायला सांगितलेलं 39 lakhs काहीतरी अबाउट समथिंग होतं त्यांचं, ते पण त्यांनी सांगितलं कव्हर करायला। तर आम्ही काय करायचं, म्हणजे आम्ही शिकवायचं का हे, म्हणजे जे ऑफिसची कामं ते पण आम्हाला सांगायचं आणि 5000 देत होते पेमेंट आणि त्यात पण एवढी सारी सर्व कामं करायला सांगितलेली आणि त्याच्यामुळे एवढं मला स्ट्रेस दिलेलं ना। 1.5 महिन्याची प्रेग्नेंट होती तर माझं ऑपरेशन पण झालं त्यांच्यामुळं, तर खूप मला त्रास दिलेला त्या लोकांनी। म्हणजे ते तुम्हाला पालकांना फोन करून सांगायचे का की मुलांकडनं फीज हे करायला, पालकांना कॉल करायचं, कंटिन्यू आम्हाला हे करायला लावायचे कंटिन्यू, की तुम्ही शिकू नका पण फीज वसूल करा, आणि पालकांना कंटिन्यू कॉल करून बोलायचं का तुम्ही फीज पे करा। आणि मग पालक माहिती आहेत की वागणीचे कसे आहेत, कसे बोलतात काय, ते पण आम्ही ऐकायचं। म्हणजे ऍज अ टीचर म्हणून की तिथे रिस्पेक्ट कधी भेटलीच नव्हती आम्हाला आजपर्यंत। ट्रस्टी लोग टीचर्स को बहुत टॉर्चर करते थे, मतलब कुछ काम के लिए, हर चीज के लिए एक्स्ट्रा वर्क करवाते थे। अगर कोई सपोज कंप्यूटर टीचर है तो उसको सर्टिफिकेट्स देना, लिखने, डांस टीचर को अलग रहती है हर स्कूल में, बट यहाँ पे कंप्यूटर टीचर से ही डांस करवा रहे हैं। मतलब सब एक्स्ट्रा काम एंड पेमेंट सिर्फ 5-6 हजार, वो भी रुला के देते हैं। वो भी पेरेंट्स से टॉर्चर करो तब जाके मिलेगा, नहीं तो नहीं, ऐसे। तो ये सब हम लोग ने बहुत सहा है। शाळेमध्ये पीटी टीचर म्हणून कार्यरत होती, पण माझा पीटीचा एकही सब्जेक्ट मला कधीच पिरियड भेटला नाहीये। जेव्हा कॅम्प झाला तेव्हा कॅम्प सुद्धीमध्ये मला तिथे इन्व्हॉल्व केलं नाही, स्पोर्टच्या याच्यात मला इन्व्हॉल्व केलं नाही, प्रत्येक वेळेस मला इग्नोर केला आहे। आणि स्काउट गाईडचा कॅम्प त्यांनी जेव्हा नेला तेव्हा अक्षरशः आमच्या स्टुडंटला तिथे नेऊन मारहाण केली। आमच्या ट्रस्टीच्या मॅडम शकील सर आणि प्रीती मॅडम यांनी पण त्या मुलांना बिलकुल चांगली वागणूक दिली नाही आहे। त्यांच्यासोबत खूप म्हणजे अत्याचार केला, त्यांच्यावरती मारलं त्यांना। त्यांचे पॅरेंट्स बोलले, अक्षरशः त्यांना टेम्पोत नेण्यात आलं, सांगितलं होतं की आम्ही बसमध्ये नेणार आहे आणि एखाद्या गुराढोरांसारखं त्यांना टेम्पोत बसून नेण्यात आलं। स्टँडर्डची टीचर आहे। आज मी जेव्हा गेली शाळेत तर माझे पोरं खूप रडले मला बघून की टीचर तुम्ही नका सोडू, तुमच्यासारखी टीचर दुसरं कोणी नाही भेटणार म्हणून, असं खूप गळ्यात पडून खूप रडले आणि मलाही सुद्धा वाईट वाटलं त्या गोष्टीचं। पण आता काय करू शकतो, पण हे लोकांमुळे आम्हाला सोडावं लागलं आणि खूप वाईट वाटलं त्या गोष्टीबद्दल।
स्टँडर्डची टीचर आहे. आज मी जेव्हा गेली शाळेत तर माझे पोरं खूप रडले मला बघून. 30 लाखाचं जे आहे ते तुमच्याकडून एक कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते साईन करून घेण्यात आलं होतं. त्याबद्दल काय सांगाल की सगळ्या महिला शिक्षकांनी हे कॉन्ट्रॅक्ट साईन केलं होतं का? हो मॅडम, आमच्याकडून त्यांनी करून घेतलं की तुम्ही सगळ्या शिक्षकांनी त्याच्यावर सिग्नेचर करावी आणि आम्ही त्यांच्यावर सिग्नेचर केली. तेव्हा त्यांनी आमच्या पेमेंटबद्दल काहीतरी डिसिजन घेतला आणि आम्हाला मग त्यांनी पेमेंट दिला मॅडम. तरी आज ह्या महिला शिक्षकांना जे आहे ते यश मिळालेलं आहे. त्या परवाच्या दिवशी बदलापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला त्यांनी स्वतः उपस्थित राहून जे अर्ज दिलेले आहेत ते पत्रव्यवहार केलेले आहेत त्याला आज यश मिळालेलं आहे. त्यांचा हक्काचा पगार जो आहे तो आज त्यांना मिळालेला आहे. तरी सर्वांनी असाच त्यांच्या न्यायासाठी जो आहे तो आवाज उठवून ठेवायला गरजेचा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सेजल सावंतसोबत मी तनया कुलकर्णी, बदलापूर न्यूज, बदलापूर. तरी आज ह्या